बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत 17.92% मतदान झाले आहे। काल झालेल्या रात्रीच्या पावसानंतर सकाळी वातावरण बदलले असले तरी नागरिक मतदानाकरिता घरातून बाहेर पडत आहेत। अशातच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा माहितीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले आहे। विशेष म्हणजे रांगेत उभे राहून त्यांनी मतदान केंद्रावर आपला होतानाचा हक्क बजावला आहे। नाही, आम्ही आता शासनाच्या वतीनं सुद्धा मतदान जागृती मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली। आम्ही उमेदवार म्हणून आम्ही असू किंवा आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांनी सुद्धा घरोघरी प्रचार करून सगळ्यांना मतदान करण्यासाठी आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि थोडे उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं त्याच्यामध्ये थोडं टक्केवारी कमी होते, पण बऱ्याच गावांमध्ये आपण पाहतोय की अपंग आणि 85 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांचं मतदान आपण अगोदरच घरी जाऊन करून आणलेलं आहे। आणि जे लोक नोकरीवरती आहेत ते त्यांच्या केंद्रावरच 12 नंबरचा फॉर्म भरून मतदान केंद्र करणार आहे। आणि म्हणून त्याच्यामुळे 1-2% फरक तो त्या ठिकाणी मतदान झालेलं असू नये, पण तिकडं त्या ठिकाणी ते मोजलं जातं मतदान म्हणा। पण हे सगळं करत असताना मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि नक्की या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे। हे बघा, शेतकऱ्यांसाठी जो आमच्या शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न जो आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही, सिंचनाच्या सुविधा नाही। आणि या सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून आम्ही गेल्या 10 वर्षापासून मी सत्तेमध्ये प्रयत्न केले, त्याला यश आलं। आणि मोठा एक नदीजोड प्रकल्प आमच्या बुलढाण्यासाठी आम्ही मंजूर करून घेतला, तो आहे वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा अशा प्रकारचा हा नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झाला। 88,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। हा प्रकल्प येत्या 5-7 वर्षामध्ये तो पूर्ण होईल। तो पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातली 70 ते 75% जमीन ही सिंचनाखाली त्या ठिकाणी येईल। शेतकऱ्याच्या शेतीला जर पाणी मिळालं, मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं शेतकऱ्यांना काही नको आहे। शेतकऱ्यांमध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे, मेहनती शेतकरी आहे, पण केवळ निसर्गाच्या भरोश्यावरती आपली शेती चांगली करू शकत नाही। आणि निसर्ग फार लहरी झालेला आहे, म्हणून हे मोठं काम आम्ही करतो। यावर्षी सोयाबीन कापसाचे भाव थोडे कमी होते आणि म्हणून आपल्या सरकारनं भावांतरासाठी 4,000 कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत। आचारसंहिता संपल्याबरोबर सोयाबीन आणि कापसाचे भावांतराचे पैसे हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार। 100% गेली 15 वर्षात मी केलेली कामं, लोकांशी असलेला माझा संपर्क, विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेले आहेत। आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात, भेटी झाल्यात, तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे। अँटी इन्कम्बन्सी मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही। तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे। बाळासाहेबांची शिवसेना हे 4 शब्द आमच्यासोबत आहेत। बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशाणी आमच्यासोबत आहे। गद्दार मात्र काहीतरी टेंबे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत। आणि म्हणून ही शिवसेना विरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील, याची मतरूपी आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे। नाही, खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये आजचा हा मतदानाचा दिवस उमेदवार म्हणून माझ्यासाठी तर आहेच, पण मतदारांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कारण की आज त्यांच्या मतदानातून त्यांना या देशासाठी सरकार निवडायचं आहे आणि तो आपल्या संविधानानं त्यांना दिलेला एक मोठा अधिकार आहे। आणि मोठ्या उत्साहामध्ये लोक सकाळपासून या ठिकाणी मतदान करत आहेत, मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत। मी सुद्धा आज या ठिकाणी माझ्यासाठीच मुळगाव या गावी मी माझं मतदान या ठिकाणी केलेलं आहे। मतदानाचा माझा हक्क मी या ठिकाणी बजावलेला आहे।